नमस्कार मित्रांनो. आता आजची सभा जरा वेगळी आहे. आज आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशन अनुभवायचं आहे. त्यामुळे सगळेच जण आपला व्हिडिओ जर चालू ठेवतील तर मला वाटतं सोयीचं होईल आणि अनम्यूटही राहतील तरी चालणार. मित्रांनो, आपण आपल्या 77व्या अभिव्यक्ती सभेला सुरुवात करतो आहोत. रंगगंध कला सत्यान्यासच्या या अभिव्यक्ती सभेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या स्मिता जोशी मगापासूनच उपस्थित आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि इतरही जे मान्यवर आहेत, शरद सावळकर असतील किंवा तुमचं गीतांजली सुतलवार असतील, नंतर सविता नंदनवार असतील, त्या सगळ्या एक एक करून जॉईन झालेले आहेत. तर सरिता चितोडकर आहेत, ते सगळे एक एक जॉईन होत आहेत. पण मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमाचं औचित्य मुख्य हे आहे की आज जागतिक कुटुंब दिन आहे. त्यामुळे कुटुंब टिकवताना या विषयावर आपल्याला आज बोलायचं आहे, तर ते खूप महत्वाचं आहे. अर्थातच आम्ही याच्याबद्दलचे पोस्टर बनवताना म्हणलेलंच होतं की आजकाल लग्नापेक्षा घटस्फोट जास्त होत आहेत का, आणि होत आहेत तर का होत आहेत ना. पण आपल्याकडे आज आता डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी आलेले आहेत. त्या विवाह समुपदेशक आहेत आणि कौटुंबिक न्यायालयात काम करतायत. अर्थात त्यांचं खूप मोठा बायोडेटा आहे. त्या मूळच्या पुण्याच्या आहेत. तर जानेवारी 1997 पासून ते त्या कौटुंबिक न्यायालय पुणे इथे समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर महिला बालकल्याण विभाग असेल, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचा ग्रामीण विकास प्रकल्प असेल, महिला सेवाग्राम यांच्यासोबत वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलंय आणि सकाळसह विविध दैनिक नियतकालिकांमध्ये नियमितपणे लेखन केलंय. दूरदर्शनवर पण त्यांचे कार्यक्रम हे झालेले आहेत आणि त्यांची 4 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मनसा, अर्थनात्यांचा, लग्नाचा GPS आणि हे जे काही अशा तऱ्हेनं आजच्या कार्यक्रमाच्या या पाहुण्या आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांचं खूप वेगवेगळ्या बाबतीत सोशल फाउंडेशनचं काम केलंय, वर्तमानपत्रातून सगळ्या माध्यमातून त्यांनी काम केलंय. त्यामुळे त्यांचा अनुभव या सगळ्या बाबतीतला खूप मोठा आहे. आणि अर्थातच आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती बघता लक्षात येते की विवाह समुपदेशनाची गरज किती लोकांना मान्य झालेली आहे, किंवा त्याच्याबद्दल बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि काही एक इंटरॅक्शन होण्यासाठी सगळेजण उपस्थित आहेत. आणि हे वेगवेगळ्या वयातले लोक, मला आवडतंय, छान वाटतंय की तरुणाईपासून तर अगदी सिनियर मंडळींपर्यंत सगळेजण उपस्थित आहेत. तर आजच्या परत एकदा जागतिक कुटुंब दिनाच्या आम्ही सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. आणि हे आत्ताचं सेशन, आपल्या सुरुवातीचं इंटरॅक्शन सेशन जे आहे त्यांना मला कधी कसं आपण बघूया. ते फक्त एवढंच आपण बघूया की लोक म्यूट आहेत, व्हिडिओ चालू ठेवले तर कोण कुठे आहे हे दिसत राहील एक भाग. आणि हे आपण रेकॉर्ड करतो आहोत, नंतर आपण आपल्या YouTube चॅनलवर हे सगळं ठेवणार आहोत. तेव्हा जरूर सगळेजण काळजी घ्या की लहान मुलं आजूबाजूला आहेत, काहीतरी गडबड होत आहे, वेगळ्या काहीतरी गप्पा ऐकू येत आहेत, असं प्लीज करू नका. तुम्ही अनम्यूट असताना हा विचार मनाशी असू दे. आणि आता करतो की त्यांनी त्यांच्या बोलण्याला सुरुवात करावी, त्यांच्या गप्पांना सुरुवात करावी. स्मिता जोशी मॅडम. येस. अभिव्यक्तीच्या सर्व परिवाराला आणि सहभागी झालेल्या सर्वांना आज कुटुंब दिनाच्या शुभेच्छा देते मी आधी सुरुवातीला.
आणि खरोखर आज म्हणजे कुटुंब दिन असताना कुटुंब टिकवताना हा विषय जो आपण ठेवलाय आणि हे औचित्य साधून आजचा सुवर्ण योग हा आलेला आहे खरं तर. आणि या संदर्भात म्हणजे आज मला बोलण्याची संधी आपल्या समोर मिळते आहे. आपल्या विषयाचं आपण आज ठेवलेलं आहे की घटस्फोटाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि खरंच वाढतंय का आणि का वाढतं आहे. तर या संदर्भात आपण आज गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. प्रत्येकाच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील तर ते आपण विचारात घेणार आहोत. तर सुरुवातीला मी माझे काही मुद्दे आपल्या समोर मांडते आहे. चालेल ना सर? हो हो निश्चित. सुरुवात अशीच करूयात ना हो आपण. हो निश्चित निश्चित. म्हणजे कौटुंबिक कायदे जे आले आणि कुटुंब न्यायालय जी वेगळी स्थापन करावी लागली आणि खरोखर याची गरज किती आहे आणि याचा उपयोग होतोय का समाजाला, या दृष्टिकोनातून जर आपण बघायचं म्हटलं तर घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे हे तर खरंच आहे. एवढं चालेल चालेल चालेल. तर घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे हे आपण म्हणतोय आणि ते खरोखर का वाढतं आहे आणि काळजी काय घेतली पाहिजे आणि कुटुंब संस्थेचं नक्की महत्व काय आहे, तर या अनुषंगाने आपण थोडस गप्पा मारूयात आज. खरं तर लग्न आणि लग्नाच्या संदर्भामध्ये विचार करायचं म्हटलं तर आपल्याला की सध्याची जी तरुण पिढी आहे तर त्यांना लग्न नकोच या गोष्टींकडे सुद्धा जात आहेत तरुण मुलं. का तर ते आजूबाजूला पाहतात की आपले मित्रमैत्रिणी, आपले नातेवाईक किंवा जे काही शेजारी वगैरे आपल्याला जे काही अनुभव येत आहेत त्याच्यावरून अरे लग्न झाल्यानंतर कुणाचं चांगलं झालंय असंच एक गोष्ट लक्षात येते आहे. आणि की लग्न झाल्यानंतर खूप साऱ्या अडचणी त्यांच्या आयुष्यात आलेल्या आहेत, खूप साऱ्या घटनांना त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं की लग्न करावं की नाही या संभ्रमात सुद्धा आजची तरुण पिढी आहे. आणि बऱ्याच वेळेला मग आता लिव्ह इन रिलेशनशिप सारखे मार्ग स्वीकारण्याची सुद्धा तरुण पिढीची तयारी दिसून येते की नको बाबा लग्न हा एक बाऊ करून घेतलेला आहे. आणि दुसरा एक प्रकार जो पाहतोय आहे आपण समाजामध्ये की लग्न हा एक सोहळा झालेला आहे की फक्त हा सोहळा म्हणजे या इव्हेंटमध्ये की काय काय करायचं काय काय नाही या संदर्भातच विचार केला जातो. आणि मग खरं लग्न झाल्यानंतरच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत आणि त्याच्यानंतर कसं वागलं पाहिजे या मात्र गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. आणि त्यामुळं की ज्या वेळेला लग्न होत आहेत तर ती लग्न टिकवणं ही फार अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे. आता करोनाच्या परिस्थितीनंतर जर बघितलं तर घटस्फोटांचं प्रमाण हे जास्त वाढलंय हे काही आकडेवारीवरून सुद्धा दिसून येते आपल्याला. न्यायालयामध्ये केसेस दाखल होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण या करोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला दोन्ही पती पत्नी किंवा कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र होते तर त्यावेळेला की बाबा एकमेकांशी जमून घेणं किती अवघड आहे हे समजायला लागलं. काही चांगल्या गोष्टीही घडल्या, एकमेकांचे स्वभाव समजायला लागले आणि की आपण एकमेकांसाठी काय करू शकतो हेही समजलं आणि त्याचबरोबर एकमेकांच्या स्वभावाचे कंगोरे पण एकमेकांना टोचायला लागले आणि त्याच्यामुळेही काही गोष्टी अवघड होऊ लागल्या. पण खरं तर हे कुटुंब संस्था हे जर आपण म्हटली आणि ती जर टिकवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे आणि खरोखर हे लग्न टिकवायचं असेल तर कोणत्या गोष्टी आपल्याला आता कमी दिसून येत आहेत असं जर आपण बघितलं तर लक्षात येईल आपल्या की आता जर आपण बघितलं की लग्न झालेल्या सगळ्या जोडप्यांना जर प्रश्न विचारला आपण की तुमच्या आपसामध्ये वाद होत आहेत का आणि खरोखर असं कुठलं कुटुंब आहे का की ज्यांच्या घरामध्ये ज्या पती पत्नीमध्ये बिलकुल वाद होत नाहीत. असा जर आपण प्रश्न विचारला, आता हा ऑफलाईन नाहीये ऑनलाईन कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जास्त इंटरॅक्शन आपल्याला नाही घेता येणार पण तरीही आपल्याला लक्षात येईल की मनोमन प्रत्येकाला जर प्रश्न हा विचारला तर प्रत्येक जण असं सांगेल की हे शक्यच नाही. म्हणजे आमच्या घरामध्ये वाद होतातच आणि प्रत्येक पती पत्नीमध्ये वाद हे होतातच. हे वाद जर होत असतील तर तरी सुद्धा ही लग्न का टिकतात आणि थोड्याशा वादावरनं ही लग्न का मोडतात
तर या संदर्भात जर आपण विचार केला तर काही पती पत्नी हे नक्की सांगतील आपल्याला की अहो आमच्या दोघांचे स्वभावच खूप वेगळे आहेत. आमचं ना अजिबात जमत नाही एकमेकांशी. आम्ही एकत्र राहतोय पण आम्हाला जो कम्फर्ट झोन पाहिजे तर तो आपल्याला मिळत नाहीये, असं बरेच जण सांगतात. काही जण असं सांगतात की आम्ही मेड फॉर इच अदर आहोत आणि एकमेकांसाठी राहतो असंही सांगतात. पण तसा जर आपण विचार केला तर कोणत्याही याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही पती पत्नीमध्ये वाद होत नाही असं शक्यच होत नाही. कारण वाद हे प्रत्येक घरात होतात. प्रत्येकाच्या घरामध्येच भांड्याला भांडं लागणं होतं आणि विचारांमधले मतभेद होतात. ते का होतात? कारण का की प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र विचारांची असते. तिचे स्वतःचे असे काही विचार असतात आणि मग ज्या वेळेला की दुसऱ्या सोबत राहण्याची वेळ येते त्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीच्या स्वभावाचा वेगळेपणा हा जर आपण स्वीकारला नाही तर त्याच्यामध्ये वादविवाद हे निर्माण होतात. आता एक अनुभव तुम्हाला सांगते की एकदा मी असंच एका समारंभात गेलेले होते. म्हणजे असं एक स्पीच होतं माझं आणि त्याच्यात मी विचारला होता प्रश्न की असं कोणी आहे का की ज्यांच्या घरात अजिबात वाद होत नाही? आणि त्यातले एक व्यक्ती उभी राहिली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घरात अजिबात वाद होत नाही. आणि आम्ही दोघं पती पत्नी खरोखर मेड फॉर इच अदर आहोत आणि कधीच वाद झाले नाही आमच्या दोघांमध्ये. तर हे कसं काय शक्य झालं हे विचारलं तर त्यांनी सांगितलं की बाबा लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी माझ्या असं लक्षात आलं की काही थोड्याशा जरी माझ्या चुका झाल्या तरी पत्नी सतत मला की बघा मला चुका अजिबात चालणार नाही, माझ्याकडे चुकांना माफी नाही आणि थोडं काही झालं की मी माहेरी निघून जाते असं म्हणायचे. आणि मला त्या गोष्टीची खूप भीती वाटायची. आणि मग त्याच्यानंतर मी काय एक दोन वेळा असं काही घडलं असेल लग्न झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर मी तिच्याशी वाद घालणं बंद केलं आणि मी अजिबात तिच्याशी वाद घातला नाही. कोणत्याही गोष्टीला वैभव म्हणायचो आणि आमच्यामध्ये वाद झालेच नाही. आमच्या घरामध्ये तिचं राज्य आहे आणि मी तिचं ऐकतो सगळं आणि मग आमच्यामध्ये वाद नाहीच झाले. बघा आम्ही दोघांनी एकमेकांना कसं समजावून घेतलेलं आहे. हे सांगितल्यानंतर मग लक्षात आलं खरं तर त्यांच्या मनात खूप साऱ्या गोष्टी होत्या पण ते कधी बोललेच नाही. आणि प्रत्येक घरामध्ये जर आपण बघितलं तर अनेक कुटुंबांमध्ये हे आपल्याला दिसून येतं असं की काही घरांमध्ये की दोघांपैकी एक जण इतका सबमिसिव्ह असतो की तो खूप समजून घेतो दुसऱ्याला आणि मग बोलत नाही आणि आपला संसार टिकवायचा आहे, आपलं लग्न टिकवायचं आहे, आपलं कुटुंब टिकवायचं आहे आणि म्हणून ते एकमेकांशी वाद घालत नाही. पण वाद घालत नाही म्हणजे त्यांचं सगळ्याच बाबतीत जमतं असं नाहीये. मग अशा वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती आपलं मत प्रकट करत नाहीये आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार करून सतत समजून घेते, सतत ऐकून घेते, अशा वेळेला खूप मानसिक आघातही तिच्यावर होत असतात. आणि मग आपण बघतो की काही दिवसांनंतर की अगदी तरुण वयामध्येच की आपल्याला डायबिटीस सारखे आजार किंवा शुगर वाढलेली आहे, बीपी शूट झालेला आहे आणि बीपी पण दिसत आहे. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि मग तरुण वयामध्येच हे सगळे आजारही मागे लागतात. स्ट्रेस वाढत जातो, नैराश्यामध्ये काही व्यक्ती जातात, असंही होतं. त्याच्यामुळं की घरामध्ये भांडण होणं किंवा एकमेकांचे मतभेद होणं ही काही खूप वाईट गोष्ट आहे असं नाहीये. खरं तर ना हे वाद व्हायला पण पाहिजेत. पण हे वाद किती व्हायला पाहिजेत आणि एकमेकांना समजून घेताना आपण की काय केलं पाहिजे याची जाणीव असणं महत्वाचं आहे. त्यामुळं वाद हे होणार आहेत, भांड्याला भांडं लागणार आहे. पण आपल्या घरातली आणि आपल्या पेल्यातली वादळ ही पेल्यातच कशी शमतील, आपल्या घरामध्येच कशी शमतील या दृष्टीने विचार करणं हे खूप महत्वाचं असतं. कोणतीही व्यक्ती असू दे पण तिला कुटुंबाचा पाठिंबा असणं हे खूप गरजेचं असतं. पती असू दे, पत्नी असू दे. त्या पत्नीला सुद्धा जर घरातल्या सगळ्यांचा पाठिंबा असेल तर मग ते लग्न हे टिकतं किंवा त्या घरातल्या कुटुंबाचा एक आधार तिच्या पाठीशी राहतो आणि ती पुढे जाते. तिला जर मागे ओढणारे घरातले लोक असतील तर मग ती पुढे जाऊ शकणार नाही की तू कशाला नोकरी करतेस, आपल्या घरात काय कमी आहे असं म्हणून जर तिला घरात सासू सासरे म्हणाले की काही नोकरी वगैरे करायची नाही किंवा नवरा म्हणाला की काहीच करायचं नाही तर ती पुढे जाऊ शकणार नाही. पण तिच्या
विचारांचा, तिच्या शिक्षणाचा आणि तिच्यातल्या कौशल्यांचा आदर करून जर तिला काय करायचं आहे ते करू दिलं घरच्यांनी आणि तिलाही समजून घेतलं, तर तिलाही काही घरातल्या गोष्टी करायला खूप आवडतात आणि त्या दृष्टीने कुटुंबाचा पाठिंबा तिला मिळतो आणि तिचंही चांगलं मत सगळ्यांच्या बद्दल निर्माण होतं. या गोष्टी खरं तर घडायला हव्यात, पण त्या आता घडताना दिसत नाहीयेत. आणि म्हणून मग की जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात आणि लग्नामध्ये एकत्र राहतात, त्यावेळेला होतंय काय नक्की बघा, की सध्या सामंजस्याचा खूप अभाव आहे आणि सहनशीलता ही खूपच कमी झालेली आहे. म्हणजे जे काही माझे अनुभव आहेत ना, त्याच्यावरनं मी थोडंसं तुमच्याशी आता बोलते आहे. आपण नंतर नक्कीच चर्चा करूयात या सगळ्या गोष्टींवर. पण की का बरं ही कुटुंब तुटतायत आणि का एवढं न्यायालयामध्ये गर्दी वाढत चाललेली आहे? तर एकतर एकमेकांना समजून घेण्याची पात्रताच ही कमी झालेली आहे. मग मी आणि माझं आणि माझे भौतिक सुख याच्यामध्ये व्यक्ती अडकलेली आहे. आणि मग दुसऱ्याच्या मनाचा विचार केला पाहिजे किंवा काही गोष्टीत समजून घेतलं पाहिजे हे मात्र होत नाहीये. आणि या भिन्नतेचा स्वीकार करून ज्या वेळेला दोघे एकत्र राहतील त्यावेळेलाच एकमेकांना समजून घेणं होतं. बघा की दोन व्यक्ती, मी जे मगाशी म्हटलं की दोन व्यक्ती या वेगळ्या वातावरणात वाढलेल्या असतात, वेगवेगळ्या संस्कारात वाढलेल्या असतात आणि मग ते ज्या वेळेला की ती नवऱ्याच्या घरी येते, म्हणजे ती सासरी येते, त्यावेळेला ती मुलगी या सगळ्या गोष्टींचा लगेच स्वीकार नाही करू शकत. तिलाही वेळ लागतो त्यांच्या घरात रुळायला, त्यांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला. तर हा वेळ पण घरच्यांनी तिला द्यायला हवा आणि तिलाही ते घर आपलं वाटायला हवं. तर त्यासाठी की प्रत्येकानेच बदल करणं गरजेचं असतं ना, फक्त तिनं बदल करायला पाहिजे असं नाहीये. ज्यावेळेला ती लग्न करून आपल्या घरी येते आहे, तर तिला आपण समजून घेतलं पाहिजे, तिनंही बदललं पाहिजे. म्हणजे घरातल्या काही व्यक्तींमध्ये सुद्धा, म्हणजे सासू सासऱ्यांमध्ये सुद्धा बदल व्हायला हवाय. तर तो बदल कसा व्हायला पाहिजे यासाठी सुद्धा विचार करण्याची खूप गरज आहे. ही मुलगी आमच्या घरात येतेय म्हणजे तिनं बदल करायला पाहिजे फक्त, की हे असं करून चालणार नाहीये. मग तिला काय आवडतं, तिला कोणत्या गोष्टी जमणार आहेत, कुठल्या गोष्टी जमणार नाही, याचा विचार सासू सासऱ्यांनी पण केला पाहिजे. प्रत्येक वेळेला लग्न झाल्यानंतर काही तिला वेगळंच राहायचं असतं असं नाहीये. कारण लग्न झाल्यानंतर तिला वेगळं का राहावंसं वाटतं? कारण तिच्या विचारांचा आदर त्या घरामध्ये होत नाही. म्हणून तिला वेगळं राहावंसं वाटतं. मग ह्याच्यामध्ये की प्रत्येकाने त्या घरातल्यांनी पण विचार केला पाहिजे, की आपल्याला काय बरं त्याच्यात बदल करता येतील. आता छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, की अगदी म्हणजे किरकोळ गोष्टी मी सांगते तुम्हाला, की लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला सून घरात येते, तर त्यावेळेला घरातल्या काही गोष्टींमध्ये बदल करणं खूप मला गरजेचं माहिती असतं. तर आपल्या घरातल्या काही पद्धती ज्या असतात त्या वेगळ्या असतात आणि म्हणजे अगदी छोटीसं उदाहरण मी सांगते तुम्हाला, की बऱ्याच वेळेला की घरात फक्त आई वडील आणि मुलगा असे असतात आणि त्यावेळेला कपडे कसे घालायचे हे सुद्धा घरातल्या लोकांनी ठरवायला पाहिजे. म्हणजे की सुरुवातीला लग्नाच्या आधी सासरे अगदी हाफ चड्डीवर इकडे तिकडे फिरत असतील आणि मग जेव्हा एखादी मुलगी घरात येते आपल्या, तर त्यावेळेला त्यांनी पण त्यांच्या वागण्यामध्ये थोडासा बदल करावा लागतो. त्यांच्या कपड्यांच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल करावा लागतो. मग आपल्या घरातल्या पद्धती कशा आहेत आणि कशा नाही, हे दोघा नवरा बायकोंनी एकमेकांशी बोलणं हे पण खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला की लग्न होऊन ती सासरी येते, त्यावेळेला नवऱ्याची ही जबाबदारी असते, की आपल्या घरामधल्या कोणत्या पद्धती आहेत आणि तिला ते कसं राहायला पाहिजे. आणि हे सगळं ज्यावेळेला तो सांगतो आणि घरातल्या गोष्टींमध्ये ती बदल करण्याची सुरुवात करते, तर त्यावेळेला मात्र तिच्या घरच्यांनी पण मुलीच्या सासरी कोणताही इंटरफेरन्स करायला नको, म्हणजे तिच्या आई-वडिलांनी. हल्ली होतंय काय, की इंटरफेरन्स खूप वाढत चाललेले आहेत लग्नामध्ये. आणि मग मुलीचे आई-वडील म्हणा किंवा मुलाचे आई-वडील म्हणा, यांचा हस्तक्षेप घरामध्ये होत चाललाय. आणि म्हणूनही कुटुंब खूप म्हणजे तुटण्याचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे. खरं तर कोणत्याही आई-वडिलांना आपल्या मुलाचं लग्न चांगलं झालेलं बघायचं असतं. आणि मग हे चांगलं झालेलं लग्न जर बघायचं आहे, तर आपल्याला थोडंसं अलिप्त राहणं पण गरजेचं असतं ना. अटॅचमेंट जशी असते तशी डिटॅचमेंट ठेवणं पण गरजेचं असतं.
पण ते कुठेतरी कमी पडतं आणि मग असं वाटतं की माझा एकच मुलगा किंवा एकच मुलगी आहे आणि त्यांना मी जे काही लहानपणापासून वाढवलेलं आहे, तर त्यावेळेला की त्यांना कोणत्याही गोष्टी लग्न झाल्यानंतर कमी पडता कामा नये असं मुलीच्या आईला वाटत असतं. आणि मग मुलगी ज्यावेळेला सासरी जाते आणि तिला काही गोष्टी तिथं मिळत नाहीत आपल्या माहेरच्या सारख्या, तिला तिच्या घरच्या सारख्या, तर त्यावेळेला आईला असं वाटायला लागतं की अरे बापरे, माझ्या मुलीवर खूप अन्याय होतोय. म्हणजे आता ह्या कोरोनाच्या काळात तर आम्ही बघितलं की ज्यावेळेला मुली म्हणजे बाहेर कामवाल्या बायका पण येत नव्हत्या आणि मुलींना सगळी कामं घरातली करावी लागली, तर त्यावेळेला आईला म्हणजे खूप आयांचं असं म्हणणं होतं की अरे आमच्या मुलीला मोलकरणीसारखं राबवलं घरात. हे काय सगळं धुणं भांडी घरातली केर फरशी सगळ्या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात. आमच्या घरामध्ये कब्बशी उचलायची सुद्धा तिला माहिती नव्हती. पण एवढी ती कष्ट करते, एवढी ती दमते, एवढं सगळं तिला करायला लागतं. पण ती कुणाचं करतेय? ती स्वतःच्याच घरातलं करतेय ना. किंवा दुसऱ्याच्या घरातलं कोणी करायला सांगतंय तिला. पण मग ह्या छोट्या-छोट्या गोष्टी की ज्या त्यांना त्यांच्या घरामध्ये ॲडजस्टमेंट करू देत. हे मुलीच्या आई-वडिलांनी तिच्या संसारामध्ये हस्तक्षेप कशासाठी करायचा? तोही कमी करणं हे खूप गरजेचं आहे. तिला तिच्या घरामध्ये रमू देणं, तिला तिचे प्रश्न सोडवू देणं हे महत्वाचं असतं. पण हे कुठेतरी मुलीचे आई-वडील पण विसरतात आणि मुलाच्याही आई-वडिलांना असं वाटतं की नाही, माझा मुलगा असा वाढलेला आहे, त्याला कुठल्याही गोष्टी त्याने जबाबदारीने केलेल्या नाही. आम्ही सगळं करतोय ना, मग तिनंही समजून घ्यावं आणि त्याला कुठलाही त्रास होता कामा नये आणि म्हणून प्रत्येक वेळेला की सासू-सासरे लक्ष घालतात आणि की नाही असा आमच्या मुलाला कुठलाही त्रास होता कामा नये म्हणून मुलीने असंच वागलं पाहिजे असंही सांगतात. पण दोन्ही आई-वडिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की जर आपल्या मुलाचा किंवा मुलीचा संसार टिकवायचा असेल, तर त्या दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वाव दिला पाहिजे. आपला हस्तक्षेप हा कमी केला पाहिजे. लग्न झाल्यानंतर पहिलं वर्ष जे असतं ना, ते खरं तर एकमेकांना समजून घेण्याचं असतं आणि म्हणून आम्ही नेहमी त्याला प्रोबेशन पिरियड असं म्हणतो. की नोकरीमध्ये जसा प्रोबेशन पिरियड असतो की नाही, लग्न झाल्या म्हणजे नोकरीमध्ये जेव्हा आपण दाखल होतो, तर दाखल झाल्यानंतर पहिलं वर्षभर खूप चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि जर तिथे परफॉर्मन्स चांगला दिला, तर तुमची नोकरी कायम होते. लग्नामध्ये सुद्धा तसंच आहे, की पहिलं वर्ष 2 वर्ष हे सगळं प्रोबेशन पिरियड आहे. एकमेकांना समजून घेणं आहे. याच्यामध्ये जर खऱ्या अर्थाने तुम्ही नाती घट्ट केली, तर मग की नात्यामधले जे काही ताणतणाव आहेत, तर ते कमी होतात आणि एकमेकांना समजून घेणं अ, त्याच्यानंतर की मूल होताना सुद्धा, की आता मूल केव्हा पाहिजे, केव्हा नाही, हे सुद्धा दोघांनी ठरवलं पाहिजे. आणि कोणत्या वयामध्ये हल्ली तर काय करिअरसाठी मुलं उशिरा लग्न करतात आणि मग मुलंही उशिरा अशा गोष्टींमध्ये हे सगळं चक्रात आत्ताची पिढी अडकलेली आहे. करिअर करताना सुद्धा म्हणजे आता जसं एक चिमणीची गोष्ट आहे. लहानपणी आपण सांगायचो, की "चिवताई, चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालू दे, माखू घालू दे." असं करत-करत ती चिमणी दार उघडायलाच वेळ लावते. तर तसंच आहे हल्लीच्या मुलांना, "अरे लग्न कर," असं सांगितलं, "थांब जरा माझं ग्रॅज्युएशन होऊ दे, नोकरी लागू दे, चांगलं करिअर मिळू दे, हे मिळू दे मला, चांगली पोस्ट मिळू दे, स्वतःचं घर होऊ दे." असं करत-करत मुलं आणि मुली लग्न करायलाच उशीर लावतात. आणि मग त्याच्यानंतर मूल व्हायला सुद्धा खूप अडचणी निर्माण होतात. मग जर समजा उशिरा लग्न झालेले असेल आपलं, तर मग आपलं मूल केव्हा होऊन द्यायचंय यासाठी सुद्धा विचार लवकर करणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर खूप अडचणी सध्या संभवतात आणि या अडचणी जर कमी करायच्या असतील, तर या संदर्भात सुद्धा मोकळेपणाने एकमेकांशी बोलणं आणि एकमेकांच्या विचारांचा आदर करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून आपण थोडंसं लग्न प्रौढ झाल्यानंतर आपण असं म्हणू, की थोडं मुलं झाल्यानंतर सुद्धा की एकमेकांना समजून घेताना आणि मुलांचं पालकत्व स्वीकारताना ही दोघांचीही काही विचारसरणी असते आणि ती वेगवेगळी असते. की जसं आपलं बालपण ज्या संस्कारात गेलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आपण आपल्या मुलांवर सुद्धा की तसे संस्कार करत असतो आणि त्या पद्धतीचा प्रयत्न असतो आपला. आणि मग त्या पद्धतीनं सुद्धा दोघांमध्ये क्लॅशेस होतात. की अरे थोडंसं काय झालं की ही लगेच मारते, रागवते मुलाला आणि तो मात्र खूप लाड करत असतो. किंवा कदाचित कधी तो शिस्त लावणारा असतो आणि ही फारच मुलाला धाक दाखवणारी असते. खरं तर असंच असावं लागतं, पण पालकत्व सुद्धा कसं निभवायचं हे सुद्धा दोघांनी मिळून ठरवणं हे गरजेचं असतं. छोट्या-छोट्या गोष्टी असतात आणि त्या
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकमेकांना जर समजून घेतलं आपण, तर जे काही वादविवाद होणारे असतात तर ते वादविवादामध्ये आपण कुठेतरी अटकाव घालू शकतो त्याला. एकमेकांना समजून घेताना एकमेकांच्या स्वभावाचा विचार करणं, एकमेकांच्या मनाचा विचार करून आदर ठेवणं हे खूप महत्वाचं असतं. कसं आहे की दोघांनाही आपलं कुटुंब हवं असतं आणि या कुटुंबामधला जो काही प्रेम, ओलावा हा प्रत्येकाला हवासा असतो, गरजेचा असतो. घरी आल्यानंतर तिला सुद्धा की कोणीतरी विचारावं की आज तू दमली आहेस का? खूप ताण आला का ग ऑफिसमध्ये? काय झालं आज? हे नवऱ्याने विचारावं किंवा घरातल्यांनी विचारावं अशी अपेक्षा असते तिला. त्याचप्रमाणे त्याला जर एखादी चांगली संधी मिळाली, प्रमोशन मिळालं आणि त्याने एखादं कर्तृत्वाचं काम केलं, तर बायकोचं एक कौतुक नवऱ्याला पण हवं असतं. तर ते सुद्धा तिला विचारणं हे गरजेचं असतं. समजा बायको गृहिणी असेल आणि आल्यानंतर जर नवऱ्याने तिच्या काही गोष्टींचं कौतुक केलं की बाबा भाजी खावी ना तर तुझ्याच हातची. खरोखर आता मध्ये कुठला सण आला होता गुढीपाडवा आणि त्याच्यात तू जी पुरणपोळी केलीस ती अप्रतिम होती आणि तुझ्यासारखं खरंच कुठं मिळत नाही. असं जर त्यांनी जर कौतुकाचे शब्द तिला बोलले तर तिला जो काही त्रास होणार असो तो त्रास सुद्धा ती सहन करण्याची मानसिक तयारी तिची होऊन जाते. पण हे संवाद कुठेतरी हरवत चाललेत कारण आपल्याला माहिती आहे आता की प्रसार माध्यम आणि मीडिया याचा खूप प्रभाव होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं की हॅपी न्यू इयरचे मेसेजेस सगळ्यांना जातात पण शेजारी बायको बसलेली असते तिलाच बोललं जात नाही काही. कारण काय की काय तिला गृहीतच धरलं जातं. म्हणजे कुठल्याही गोष्टींमध्ये आता मध्ये तर एक केस माझ्याकडे आलेली होती त्याच्यामध्ये की ती म्हणायची की याचं माझ्यावर प्रेमच नाही. मग माझा वाढदिवस सुद्धा याच्या लक्षात राहत नाही. वाढदिवस सुद्धा विश केला नाही त्याने आणि मला काही गिफ्टही दिलं नाही. मग तो म्हणतो गिफ्ट कसं नाही दिलं? मी तिला केवढा मोठा बुके व्हॉट्सअपला पाठवला होता ना तिला. म्हणजे या सगळ्या गोष्टी कृत्रिम स्वरूपाचं प्रेम व्यक्त करणं हे सगळं चालले आहे आता. मग एकमेकांना समजून घेताना ज्या वेळेला ही प्रसार माध्यम आड येतात तर त्यावेळेला की आपण फक्त प्रसार माध्यमांचा वापर न करता म्हणजे फेसबुकवर खूप मोठं तिच्याबद्दल लिहिलेलं असतं की अरे ती माझ्या आयुष्यात आली आणि काय काय घडलं हे सगळं नुसतं लिहून पाठवून चालत नाही. खरोखर तू तिच्यासाठी काय करतो हे महत्वाचं असतं आणि प्रेमाची प्रत्येकाची भाषा वेगळी असते ती समजून घेणं गरजेचं असतं. आता की काही वेळेला काही लोकांना की नाही जमत की आय लव्ह यू किंवा मी तुझ्यासाठी एवढं करतो असं दाखवायला. असं काही लोकांना नाही जमत. पण त्यांच्या कृतीतून ते दाखवत असतात. मध्यंतरी माझ्याकडे एक जोडपं आलं होतं आणि म्हणजे ती म्हणत होती की याने कधीही माझ्यावर प्रेम केलं नाही आणि कधीच मला ते दाखवलं नाही असं. पण तो म्हणाला की तिला जेव्हा करोना ती पॉझिटिव्ह झाली होती तर त्यावेळेला मी तिच्यासाठी किती फिरलो. म्हणजे मला इतकं कडक लॉकडाऊन मध्ये सुद्धा मी स्वतःच्या गाडीवर घेऊन तिला सगळीकडे हॉस्पिटल कुठे मिळतंय का काय होतंय का तिच्यासाठी इतकी धावपळ केली आणि तिच्या साठी मी काय काय केलं ते तिनं बघितलं नाही. पण फक्त की मी तिला वाढदिवसाला विश नाही केलं किंवा वाढदिवसासाठी तिला काही गिफ्ट नाही दिलं आणि मी तिला आय लव्ह यू म्हटलं नाही आणि म्हणून ती माझ्याशी वाद घालत राहते. तर हे की त्याला हे गोष्टी नाही जमल्या पण त्याच्या कृतीतून तो करत होता ना हे तिने समजून घेणं गरजेचं होतं. त्याचप्रमाणे की समजा की त्याला पण की तिच्या प्रेमाची लँग्वेज वेगळी आहे. तिला असं वाटतं ना बोलावं तर कधीतरी बोलावं हेही समजून घेणं गरजेचं असतं. म्हणून एकमेकांची लव्ह लँग्वेज काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सेक्समध्ये सुद्धा खूप गोष्टी एकमेकांशी बोलल्या जात नाहीत. कितीही आपण एकमेकांच्या जवळ असलो एकमेकांच्या बरोबर सहवासात असलो तरी सुद्धा या गोष्टी अजूनही एकमेकांशी बोलल्या जात नाहीत की मला काय हवं आहे. मला खायचं देऊ दे, मला आवडतं. तर या गोष्टी बोलल्या जात नाहीत. तर त्याही एकमेकांशी बोलणं मोकळेपणे गरजेचं असतं. नाती ही फक्त दाखवायची नसतात समाजाला. तर या नात्यांमधून प्रत्येकाला कम्फर्ट झोन मिळाला पाहिजे की आपल्या कुटुंबात आल्यानंतर मला आपलंसं वाटलं पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये मला कितीही अडचणी आल्या तर माझ्या कुटुंबातली लोक माझ्या पाठीशी आहेत हे वाटलं पाहिजे. हा विश्वास वाटला पाहिजे प्रत्येकाला आणि मग त्याला कोणत्याही अडचणी आल्या तरी तिचा आधार वाटला पाहिजे. अरे मी हिला जर सांगितलं ना ही समजून घेईल मला किंवा
माझ्या कुठल्या अडचणी आला तर तो मला समजून घेईल. पण हे कुठंतरी कमी पडत चाललेलं आहे आता. आणि मग ती काय करते की सारखं संशयच घेते त्याच्यावर, की आता मोबाईल आहे ना हातात तुझ्या, तर मग का सारखं त्या मैत्रिणीशीच का बोलतो, तिनंच हा मेसेज का केला तुला, आणि सारखं मग त्याच्याच मागे लागणं आणि त्याच्यावर संशय व्यक्त करणं. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही होत नाही. आणि मग त्यावेळेला त्याला असं वाटतं की अरे काय हिला सगळ्या गोष्टी सांगाव्यात, आज माझ्या ऑफिसमध्ये काय घडलं काय नाही, आज त्या मॅडमनी माझ्याशी कशा पद्धतीनं त्या वागल्या आणि मी किती अप्रिशिएट केलं त्यांनी मला, हे सगळं जर मी तिला सांगायला जावं तर ती माझ्यावर संशयच घेईल आणि म्हणून तो बोलतच नाही. किंवा काही वेळेला तिला काही अडचणी असतील आणि तो संशय घेत असेल तर ती बोलत नाही. म्हणजेच काय आहे की संशय हाही एक महत्वाचा घटक आहे. आपण जे एक एक घटक पाहतो आहे आता, की घटस्फोटाचे प्रमाण का वाढत चाललेलं आहे, तर पहिलं जे मी सांगितलं की की दोन भिन्न व्यक्तींचा स्वीकार करणं होत नाहीये, हस्तक्षेप वाढत चाललेला आहे, प्रसार माध्यमांचं वर्चस्व वाढत चाललंय, संशय हा एक महत्वाचा घटक आहे. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर या याच्यामध्ये एकमेकांना जो कम्फर्ट झोन पाहिजे तो मिळतच नाही. आणि मग फक्त चार भिंतीत एकत्र आम्ही संसार करतोय नाही, संसार रेटतोय असं होतं. की खूप घरांमध्ये आपण बघतो खरं तर त्या दोघांचं बिलकुल जमत नाहीये, पण ते राहतात एकमेकांसोबत, फक्त राहतात. पण त्यांना जे प्रेम पाहिजे ते एकमेकांना मिळत नाही. मध्यंतरी माझ्याकडे आता एक केस आली होती, त्याच्यामध्ये दोघंही नवरा बायको इतके भांडत होते एकमेकांशी आणि मुलांना त्याचा खूप त्रास होत होता. आणि त्यांच्या 10वीतल्या मुलीनं सुसाईड केलं. का तर आई बाबा खूप भांडतात आणि सारख्या त्यांच्या भांडणामुळे माझा अभ्यास होत नाहीये हे तिनं सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवलं आणि तिनं सुसाईड केलं. म्हणजे आपल्या भांडणाचा किती परिणाम होतोय हेही बघितलं पाहिजे. घटस्फोट हे खरंच वाईट आहेत का हो, तर असं नाहीये. म्हणजे घटस्फोटाकडे सुद्धा वेगळ्या दृष्टीनं पाहायला पाहिजे. खरोखर दोघांचे एकमेकांशी अजिबात जमत नाहीये आणि खूपच वाद होत आहेत, तर अशा वेळेला शांतपणे वेगळं होणं हाही एक पर्याय असतो. त्याच्यामुळं की जर आपल्या लक्षात आलं असं की आपलं खरंच पटत नाहीये आणि खरंच वाद होत आहेत दोघांचे, तर एकमेकांशी वेगळं होणं हा सुद्धा एक पर्याय आहे. कारण घटस्फोट हा आता कलंक नाही राहिलेला. तर त्याच्यामुळं याही गोष्टी पण केव्हा आपण करायचं याचं भान असणं मात्र गरजेचं आहे. की छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण लगेचच वेगळं होतोय तर तेही चुकीचं आहे. आणि या मोठ्या गोष्टी होऊन सुद्धा आपण फक्त समाजाला काय वाटतं आहे, लोकांना काय वाटेल म्हणून एकत्र राहणं हे सुद्धा चुकीचं आहे. पण मग याच्यातला समतोल कसा साधायचा, तर समतोल साधताना की आपल्याला जे काही दोघांच्या मधले वाद आहेत तर ते आपल्याला मिटवता येतील का, आपल्या मुलांच्या समोर या सगळ्या गोष्टी न होता आपल्याला समजून घेता येईल का दोघांना एकमेकांना, या बाबतीत विचार करण्याची अत्यंत गरज आहे. खरं तर पाण्यात पडलं की पोहता येतं असा एक म्हण आहे, पण ते चुकीचं आहे. पाण्यात पडलं की पोहता येत नाही, फक्त जीव वाचवण्यासाठी घुसमट होते ती, तर ती म्हणजे जीव वाचतो पण घुसमट खूप होते. तसंच आम्ही म्हणतो की लग्न केलं की म्हणजे ते लग्न टिकतं असं नाहीये. म्हणजे की ठीक आहे, पदरी पडलं ते पवित्र झालं आणि आपल्याला लग्न केलं की हा सुधारेल ती सुधारेल. म्हणजे हल्ली मुलींना स्वयंपाक येत नाही अजिबात, करिअरमध्ये ते असतात आणि मग आई त्यांची म्हणते की जाऊ दे ग, सासरी गेले की तिला करायचंच आहे, जबाबदारी पडली की येतं आपोआप. पण ते जबाबदारी पडलं की आपोआप येत नाही तिला. काही मुलींना अजिबात येत नाही आणि त्याच्यामुळेच वाद होतात जास्त. मग म्हणून काय केलं पाहिजे की जसं आपण की पोहण्याची जर मजा घ्यायची असेल ना, तर काय करावं लागतं की त्याचं व्यवस्थित ज्ञान घ्यावं लागतं. आणि मग त्याचे जर स्ट्रोक शिकून घेतले आपण की कशा पद्धतीने पोहायचं हे जर शिकून घेतलं, तर त्या पोहण्यातली मजा खूप वेगळी असते, त्यातला आनंद घेता येतो. तसंच की लग्न करतानाच की आपण लग्न कशासाठी करतोय, लग्नातल्या जबाबदाऱ्या काय आहेत, एकमेकांना समजून घेणं म्हणजे काय, मला कोणत्या गोष्टी सोडाव्या लागणार आहेत, कोणत्या गोष्टींचा स्वीकार करावा लागणार आहे, याची जाणीव असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून विवाहपूर्व समुपदेशन प्रत्येकाने करून घ्यावं हे आम्ही सांगत असतो. की विवाहापूर्वीच या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि मुलांना या समजून सांगितल्या, खरं तर मुलांचे आई वडील हे पहिले समुपदेशक असतात.
त्यांनीच जर आपल्या मुलांना मुलींना समजून सांगितलं तर या गोष्टी या खूपशा कमी होतील पुढचे वाद. मग की लग्न झाल्यानंतर ती तुला घरातल्या म्हणजे किती मोठ्या पदावरती बाई काम करणारी असली तरी स्वतःच्या घरात तिला स्वयंपाक तर करावा लागेल. तिच्या मुलांसाठी स्वतःच्या काही गोष्टी, स्वयंपाकवाली बाई जरी असली तरी कदाचित ती कधी बाई येणार नाही, काही अडचणी येतील तर त्यावेळेला तिला स्वतःचा स्वयंपाक तर करता यायला पाहिजे. आपल्या मुलांसाठी आवडीचे 4 पदार्थ तरी तिला करता यायला पाहिजे. एवढं तरी तिनं शिकणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्या प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीला ही गोष्ट सांगितली, मुलीला काय मुलालाही सांगितली पाहिजे. फक्त मुलीलाच असं नाहीये, मुलांना सुद्धा या गोष्टी सांगितल्या पाहिजे. मुलं सुद्धा बऱ्याच वेळेला की लग्नाच्या आधी म्हणजे बऱ्याच वेळेला नाईट आउट असतात, मुलांनी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर बराच वेळ ते बाहेर राहतात. पण लग्न झाल्यानंतर तुला तुझ्या या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतील. आता तुझ्यावर जबाबदारी येणार आहे आणि मग आपल्या पत्नीला तू कसा वेळ द्यायला पाहिजेस, तिला तिच्याशी कसं समजून घेतलं पाहिजे, हे पण आई वडिलांनी समजून सांगणं गरजेचं असतं. आणि ज्या गोष्टी आपण समजून सांगू शकत नाही तर त्या एखाद्या समुपदेशकांकडनं आपल्या मुलांना समजून सांगणं हेही गरजेचं आहे. आणि म्हणूनच विवाहपूर्व समुपदेशनामध्ये खूप साऱ्या या गोष्टी केल्या जातात. मला वाटतं वंदना कुलकर्णी आज जॉईन झालेल्या आहेत या ह्याच्यामध्ये. काही वर्ष आम्ही खूप सोबत पण काम केलेलं आहे आणि त्या या क्षेत्रात खूप अग्रेसर आहेत की विवाहपूर्व समुपदेशन कसं करावं किंवा या संदर्भातले त्यांचे बरेचसे कार्यक्रम आणि बऱ्याचशा संस्थांमध्ये पण त्यांनी काम केलं, त्याही सांगतीलच. पण म्हणजे या गोष्टी गरजेच्या आहेत हे लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. काही अडचणी आल्या तरी आपल्या कुटुंबाचा आधार मिळवण्यासाठी एकमेकांना समजून घेताना एकमेकांच्या कुटुंबाचाही विचार करणं गरजेचं आहे. हे बघा की प्रत्येक मुलीला आम्ही सांगतो की हे बघ बाई की प्रत्येक नवऱ्याला त्याच्या आयुष्यामध्ये पहिली स्त्री कोण असते तर त्याची आई. आणि त्याच्या आईबद्दल वाईट बोललेलं त्याला कधीही आवडणार नाही. आणि म्हणून तुला कोणत्याही तक्रारी करायच्या असतील सासूबद्दल तरी त्या कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत, काय सांगितलं पाहिजे हे लक्षात घे. त्यामुळे तिचाही आदर तुला ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक मुलगी जी आहे ना ती आपल्या नवऱ्यामध्ये आपला बाप शोधत असते. आणि जसे आपले वडील आहेत, वडील आपल्याशी कसे वागतात, वडिलांनी मला कसं सांभाळलंय तसं माझ्या नवऱ्याने मला समजून घ्यावं हे प्रत्येक स्त्रीलाही वाटत असतं. आणि म्हणून तिच्याही घरच्यांचा आदर त्यांनी राखला पाहिजे. म्हणजे दोन्ही कुटुंब एकत्र आली पाहिजे. हे तुझं कुटुंब, हे माझे आई वडील आणि माझ्या आई वडिलांसाठीच तू केलं पाहिजे असं न म्हणता दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबासाठी जर काही केलं तर ही कुटुंब एकत्र येतील आणि कुटुंब टिकून राहतील. म्हणजे त्यांच्या घरामध्ये काही सुखदुःख आली तर लगेच म्हणजे एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाला तेवढीच मदत केली पाहिजे. काही ठिकाणी असं दिसतात की एकमेकांच्यात वैरभाव असल्यासारखं वागतात. तर हे नको व्हायला. म्हणजे लग्नामध्ये फक्त 2 व्यक्ती नाही एकत्र येत तर 2 कुटुंब एकत्र येतात आणि दोन्ही कुटुंबातल्या व्यक्तींनी एकमेकांना समजून घेणं हे गरजेचं आहे. अशा या गोष्टी खूप आहेत. या आपण बोलत राहिलो तर वेळ म्हणजे कसा जाईल समजणार नाही. कारण खूप अनुभव आहेत. 25 वर्ष याच्यात काम केलेलं आहे. का लग्न टिकले, का मोडलेली आहेत. ते कितीही बोललं तरी कमीच आहे. पण आज कुटुंब दिनाच्या निमित्ताने आपण हे लक्षात ठेवूया की आपलं कुटुंब जर टिकवायचं असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे, त्याच्या मतांचा आदर केला पाहिजे. चुकतील, प्रत्येक जण चुकत असतो आणि त्या चुकांमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी वेगळं शोधलं पाहिजे. आणि त्या ह्याच्यातनं जर आपण पुढे गेलो तर आपल्यालाही आनंद मिळतो. एकमेकांवर कुरघोडी करून हार जीत ही कुटुंबामध्ये काहीच नसते. कारण कोणीही जिंकलं तरी प्रत्येक जण हारत असतो. त्याच्यामुळं आपलं कुटुंब टिकवणं हे प्रत्येकाच्या आपल्याच हातात आहे. आणि स्वतः जर सगळ्यांनी ठरवलं की माझं कुटुंब मला महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तर खरंच आज कुटुंब दिनाचा हा दिवस सार्थक होईल असं मला वाटतंय. मी इथे थांबणार आहे कारण आपल्याला चर्चा पण करायची आहे. कुणाचे काही प्रश्न असतील तर तो विचार करायचा आहे किंवा एखादा मुद्दा जर एखाद्याला खटकला की तुम्ही हे जे बोललात नाही आम्हाला अजिबात आवडले नाही किंवा असं काही नसतंच बाबा, असं जर कोणाला काही विचार मांडायचे असतील तरी आपण विचार त्यांचे ऐकून घेऊया आणि त्याच्यावर चर्चा करूया. कारण हे अभिव्यक्तीचं व्यासपीठ आहे, फक्त मला बोलायचं नाहीये. तर आपल्याला सगळ्यांचं समजून घ्यायचं आहे. तर मी इथं थांबती आहे.
सर आपण चर्चा करूयात अजून कोणाला काही हवं असेल किंवा कुठल्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची असेल तर आपण तसं जाऊयात पुढे. ठीक आहे. खूप छान. तुम्ही खरं म्हणजे हे एकदम घागर में सागर म्हणतात तसं हे केलंय. कारण विवाह समुपदेशन याच्यावर खरं म्हणजे करायचं झालं तर एक वर्षभर रोज एक सेशन केलं तरी ते अपुरं होईल. Yes, yes. असं ते आहे. आणि स्पेशली मी गायनाकॉलॉजिस्ट असल्यामुळे मला तर रोज हे अनुभवायला येतं की यांनी लग्न करताना जरा बरं केलं असतं, बरी निवड केली असती, किंवा आता यांच्या समुपदेशन झालं म्हणजे मला माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा दिवसातनं निदान शरद सावळकर इथे आहे, ते माझ्याबरोबर सायकोलॉजिस्ट म्हणून काम करत होते काही वर्ष, जळगावलाच असतात ते आता. तर त्यांना माहिती आहे की खूप सायकोलॉजिकल काउन्सिलिंगचा मी मुद्दाम स्पेशल कोर्स करून या सगळ्या बाबतीतलं पेशंटशी बोलताना मला सारखी ती गरज लक्षात येते. म्हणजे काही काही वेळेला मला ऑब्व्हियसली असं आत्ताच एक काही दिवसापूर्वी एक पेशंट आली होती आणि मॅरिटल त्यांचे कन्फ्लिक्ट होते. तर लग्न कसं झालं तर तिच्या आईनं एका दुसऱ्या मुलीचं लग्न ठरवलेलं होतं आणि ती मुलगी ऐन वेळेला पळून गेली आदल्या रात्री. म्हटल्यावर हिला म्हणाले चालेल तू करून टाक लग्न त्याच्याशी, आणि त्याच्याशी लग्न झालं आणि मग कन्फ्लिक्ट. आता हे म्हणजे आपल्याला हे खूप अतिरेकी उदाहरण वाटतं, पण आय हॅव एक्सपिरियन्स बघितलंय. तर हा जो भाग आहे, लग्न जुळताना काय करायला पाहिजे, जोडीदाराची निवड करताना किती विचार केला पाहिजे, या सगळ्याबद्दल, आणि मुख्य म्हणजे दोन व्यक्तींनी एकमेकाला तुम्ही म्हणाल तसं समजून घ्यायला पाहिजे आणि सुसंवाद असला पाहिजे दोघांमध्ये. नेमकेपणानं बोलता आलं पाहिजे, आपली मतं व्यक्त करता आली पाहिजे आणि एकमेकाशी समजून घेऊन त्याच्यातनं चर्चेतनं मार्ग बाहेर पडला पाहिजे, तर हे जमेल. आता एक यांनी लिहिले, गीतांजली सुद्दलवार यांनी लिहिले, दोन भिन्न घरातले व्यक्ती एकत्र आल्यावर वेगळी मतं असणं अगदी नैसर्गिकच आहे ना, पण ते तुटेपर्यंत ताणू नये एवढं पाळणं गरजेचं आहे, नाही का? तर वैभव कुलकर्णी यांनी त्याला हो मॅडम असं म्हणलेलं आहे. आता माधुरी यांनी म्हटलंय मला काही बोलायचंय, तर तुम्ही मला वाटतं हे करा, अनम्यूट व्हा आणि बोला. नमस्कार सर. हा आवाज येतो येतो बोला. मला असं विचारायचंय, आता जोशी मॅडमने सांगितलं की आपली एकमेकांनी मुलांनी मुलींनी ओळखून घ्यायला हवंय, पण मला असं वाटतं लग्नानंतरच खरे रूप त्यांचे कळतात की त्यांचा जसा सहवास येतो, जसं त्यांचं बोलणं वाढतं, त्यांचे खरे रूप नंतर कळतात. त्यातनच काही अशा घटस्फोटापर्यंत जाण्याच्या केसेस होतात. मग यासाठी काय करावं लागेल? तर आधी आपण काय करायचं मी तुम्हाला उत्तर देतो म्हणण्यापेक्षा, माझा धाकटा मुलगा इथे आहे, मानस, आणि त्याची मिसेस अंतिमा, ते दोघं जण आहेत. त्यांनी कसं त्यांचं हे झालं, त्यांनी कसं एकमेकाला निवडलं. म्हणजे मी जेव्हा त्याला म्हटलं की बा आता हे काय 25 ओलांडल्यानंतर आता चालेल, आता लग्नासाठी जोडीदार निवडायला पाहिजे, लोक म्हणतात काय करायचं, तर तुम्हाला तुम्ही काळजी करू नका, मी सगळं बघतो. आणि मी वंदना ताई आहेत, वंदना कुलकर्णी आहेत, किंवा आमच्या ह्या त्या सगळ्या समुपदेशकांची पुस्तकं त्याला दिली, त्यांच्या ओळखी करून दिल्या, त्यांच्याशी फोनवर बोलला, आणि मग त्यांनी कसं ते एकमेकाला निवडलं. मानस अंतिमा. हॅलो. नमस्ते. बोला. व्हिडिओ ऑन कर. एक मिनिट. हा नाही, जसं आता बाबांनी सांगितलं तसं मी आधी काही पुस्तकं वाचली आणि त्यानंतर स्वतःबद्दल ऍक्च्युली स्वतःला जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न केला की मी कसा आहे, मी कुठल्या परिस्थितीत कसा वागतो, माझ्याकरता आयुष्यात काय गोष्टी महत्वाच्या आहेत, माझ्या होणाऱ्या लाईक पार्टनर पासून काय अपेक्षा आहेत, आणि काय गोष्टी मी नॉन नेगोशिएबल आहेत माझ्याकरता, जे माझ्याकरता म्हणजे डील ब्रेकर आहेत, असे मी स्वतःबद्दल जाणून घेतले. आणि माझी आयुष्यात एकूणात काय प्रायोरिटीज आहेत ते आधी स्वतःबद्दल जाणून घेतलं, आणि मग ते मी इतरांसोबत शेअर केलं ज्यांच्याशी मी भेटत होतो, जेव्हा मला माझे
पार्टनर शोधायची वेळ होती तेव्हा, आणि त्यांना पण हेच सगळे प्रश्न विचारले. आणि जसं तुम्ही म्हटलं तसं आहे की जेव्हा तुम्ही असं शोध घेत असता तेव्हा शक्यतो लोक स्वतःबद्दल जितकं चांगलं सांगता येईल तेवढं सांगायला बघतात, जेवढं चांगलं स्वतःची इमेज करता येईल तेवढं बघतात. पण शक्यतो तेवढं म्हणजे आम्ही तरी आधी एक 5-6 महिने किमान वेळ देऊन एकमेकांशी बोलून ते शक्यतो तितका काळ कोणी खोटं स्वतःला दाखवू शकत नाही असं मला तरी वाटलं. त्यामुळे एक 5-6 महिन्यानं जेव्हा खात्री झाली एकमेकांबद्दल, एकमेकांच्या प्रायोरिटीज बद्दल आणि लाईफच्या एक्सपेक्टेशन बद्दल, तेव्हा आम्ही निर्णय घेतला की आता लग्न करावं असं. थँक्यू. काही प्रश्न असतात की नंतरच खरे रूप कळतात ना, की आता वागण्यातनं त्याच्यातनं घटस्फोट होतात का सर? त्यात मुलीचा किंवा मुलाचा काय दोष? मला जे म्हणायचंय ना की एक खरा प्रश्न एक लक्षात घ्या, आपण फॅमिलीमध्ये खूप असं म्हणतो त्या अमक्यांनी सांगितलंय ना, तो मुलगा चांगला असणारच आहे, ती मुलगी चांगली असणारच आहे, असा आपण विश्वास ठेवतो. खूप वेळेला आई वडिलांना आपली मुलं कशी आहेत हे सुद्धा माहित नसतं. आजकाल मुलं बाहेर राहतात, बाहेर हे करतात, आणि मुलाला किंवा मुलीला त्यांचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे. आपण पत्रिका, जात, धर्म, आमक्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं कुटुंब, आपली प्रतिष्ठा, पैसा ह्या सगळ्याला अतिरेकी महत्व देतो. पण त्या दोघांचे स्वभाव एकमेकाशी जुळतायत की नाही याच्याबद्दल काही एक वेळ आपण देतो का, हा महत्वाचा भाग आहे. आणि त्यांचे विचार, त्यांच्या प्रायोरिटीज तो म्हणाला तसं त्या बघा. म्हणजे आता त्यांनी जे काही सांगितलं ते स्वतःबद्दल त्यांनी साधारणपणे 8 ते 10 पेजेस एवढं माहिती लिहून घेतली. म्हणजे स्वतःबद्दलचा त्यांनी एवढा विचार केला. माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय, माझ्या मनातले विचार काय, माझं हे काय, माझं जगाबद्दलचा दृष्टिकोन काय, धर्माबद्दलचा दृष्टिकोन काय, खाण्यापिण्याबद्दल काय, अतिशय सविस्तर त्यांनी लिहून काढलं होतं. आणि त्यावेळेला समूह तो न्यूयॉर्कला होता आणि त्यांनी ही आमची सुनबाई ती मुंबईला होती. आणि साधारणपणे 4-5 पेजेस मध्ये जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा होत्या. 2 पेजेस भरून कशाच्या बाबतीतलं ऍडजस्टमेंट होऊ शकते, कशा बाबतीत होऊ शकत नाही, कशा बाबतीत तो आढळी, ह्या सगळ्या गोष्टी कळवल्या. आणि हे त्यांनी मॅट्रिमोनियल वरती बघून आमच्या सुनबाईचे विचार काय आहेत काय नाही हे समजून घेतले आणि ते पाठवले. ते पाठवल्यानंतर त्यांनी म्हटलं तसं 4-6 महिने ते एकमेकाला भेटत होते. आमचं खूप प्रोसेस आहे असं त्यांनी सांगितलं. आणि भेटलेले असताना बँड कुठला लावायचा की आणि काय करायचं याच्याबद्दल चर्चा होत नव्हती. जगण्याबद्दल, जसं आता मॅडमने म्हटलं मुलं होऊ द्यायची का, कधी होऊ द्यायची, हे काय करायचं, सगळ्या ह्याच्याबद्दल, आयुष्याबद्दल, परदेशात जायचंय आपल्याला, भारतातच राहायचंय, काय करायचं, या सगळ्या बाबतीत त्यांची सविस्तर चर्चा झाली. आणि साधारणपणे 80-90% गोष्टी जेव्हा त्यांच्या फायनल झाल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा आता विचार चाललाय, हा साधारणपणे 15 दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्याबद्दलच ठरवणार आहोत. ही मोकळीक आपण आई वडील देतो का, हा एक खूप खूप मोठा प्रश्न आहे. आणि मी म्हणतो तसं विवाह समुपदेशकाची मदत घेऊन त्याबद्दलचं सायंटिफिक नॉलेज, म्हणजे सुसंवाद कसा असावा, काय काय ह्या गोष्टी असाव्या याच्याबद्दल. माझ्या मोठ्या मुलाचं सुद्धा लग्न होताना त्यांनी आधी हे केलेलं होतं, शिबिरं अटेंड केलेली होती. वंदना कुलकर्णींचं शिबिर अटेंड केलेलं होतं, लग्नात तुझा रंग कसा म्हणून. तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. आपण मुलांना जर समजा, आता मी म्हणजे वेगळं उदाहरण देतो, आता हा मंदारही आहे इथे, मानसही इथे आहे. त्या दोघं जण लहान असताना जेव्हा कपडे घ्यायला आम्ही जायचो त्यावेळेला मंदारला असे वेगळे रंगीत खूप असे आवडायचे आणि मानस त्याच्या हिशोबाने तो घ्यायचा. तर मंदारला आम्ही म्हणायचो अरे हे असं नको, असं घे. त्यामुळे क्रायटेरिया मला सांगा आधी. म्हणजे तो त्यावेळेला 7-8 वर्षाचा होता. त्यावेळेला मला म्हणाला तुम्ही क्रायटेरिया सांगा. मग मी शर्ट आपण जरा फेंट कलरचा वापरावा, पॅन्ट जरा कडक रंगाची वापरावा, अमकं हे करावं असं सगळं. आणि उंच असेल तर तो त्यांनी आडव्या लाईन्सचं वापरावं, बुटकं असेल तर उभ्या लाईन्सचं वापरावं, तर ते जास्त शोभतं. मग चित्र कशी असावी, कशी ती सोबर असावी, ह्या सगळ्याबद्दल बोललं. आणि मग तो गेला आणि मग क्रायटेरिया बघून त्यांनी सुद्धा त्याची क्लासमेटच निवडली, हे निवडलं. ते निवडताना त्या दोघांनीही एकमेकाला ह्या पद्धतीनं अनेक वर्ष ते सोबत होते आणि मग त्यांनी ते निवडलं. तर असं समजून घेऊन निवड जर झालेली असेल तर त्याच्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता खूप कमी आहे.
आणि ही मोकळी आई वडिलांनी दिली पाहिजे. तेवढा विश्वास मुलांवर टाकला पाहिजे की ते कुठल्याही म्हणजे त्याला काय म्हणतात चुकीचे स्टेप्स घेणार नाहीत, हा विश्वास टाकला पाहिजे. याच्यामध्ये फक्त एक मी सांगू शकते हा. सर, की माधुरीताई जे म्हणाले आता की खरोखर एकमेकांच्या सोबत राहतील तेव्हाच समजतं, आणि हे खरं पण आहे. कारण म्हणजे किती म्हणजे हे आता तुम्ही जाणकार आहात आणि म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी मुलांना तेवढं स्वातंत्र्य देऊन करून घेतलं. सगळ्यांच्याच बाबतीमध्ये असं होतं असं नाहीये. तर ज्या वेळेला की एकत्र राहायला सुरुवात होते, कारण आता खूप लव्ह मॅरेजेस पण खरं तर मोडतात. आपण बघतो की 7-8 वर्ष एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, एकमेकांना ओळखतायत, प्रेम करतायत, एकमेकांचे सगळे म्हणजे त्यांना माहिती आहेत उणीवा वगैरे, तरी सुद्धा ते एकमेकांवर प्रेम करतात आणि लग्न झाल्यानंतर मग त्यांचं म्हणजे 6-7 वर्ष एकमेकांच्या सोबत आहेत, पण 6-7 महिन्यानंतर लग्न टिकत नाही. तर हे असं का होतं? तर खरोखर जेव्हा 24/7 तुम्ही एकमेकांच्या सोबत राहायला सुरुवात करता, तर त्यावेळेला एकमेकांच्या स्वभावाचे कंगोरे हे जास्त टोचायला लागतात. पण मग इथेच आपल्याला की एकमेकांच्या भिन्नतेचा स्वीकार करणं, हे जे मी म्हंटल की हा त्याचा स्वभाव वेगळा आहे, तिचा स्वभाव वेगळा आहे, हे समजून घ्यायला हवं. मग तिचा वेगळेपणा आहे तरी सुद्धा तो माझ्यासाठी कसा चांगला असेल. किंवा तिला नोकरी करणं नाही जमत आहे समजा, पण घरातली कामं ती चांगली करते, तर त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं पाहिजे. किंवा ती बाहेरचं सगळं चांगलं करते, घरातला स्वयंपाक तिला नाही जमत, पण ती करिअरिस्ट आहे, नोकरी करून ती चांगलं कमवू शकते, तर त्याबद्दलचा आदर त्यांनी बाळगणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जरी वेगळापणा असला आणि भिन्नता असते तरी त्या बाबतीत तडजोड करून एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. ठीक आहे, मी थोडं सांगू याबद्दल माधुरीताई. माझी कुटुंब माझी जबाबदारी आपला विषय खूप छान आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनकंडिशनल या 2 नात्यामध्ये बिनशर्ती स्वीकार करणं. माधुरीताईंनी बोललं की त्यांचे रंग वेगवेगळे दिसायला लागतात. प्रत्येक वेळेला आता आपल्याला स्मिता मॅडमने खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. ह्या नात्यामध्ये काय होत जातंय की त्यांची रंग वेगवेगळे दिसायला लागतात, ते अनकंडिशनल बॉन्डिंगच होत नाही. सुसंवाद जसं आपण म्हटले या नवीन जनरेशनसाठी संवादच होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मेड फॉर इच अदर आपण प्रत्येक वेळेला ते स्लोगन वापरतो, पण ते मोल्डच होत नाही. मोल्ड फॉर इच अदर हे असणं मला वाटतं हे खूप जास्त आहे. आणि मोल्ड होणं, कारण की ते कंडिशनल नातं हे विणत असताना माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी कंडिशन्स आहे, त्या बिनशर्ती स्वीकार जर झाला ना तर ह्या खूप गोष्टी होत म्हणजे सोयीस्कररित्या पुढच्या या बॉन्डिंग किंवा रॅपो डेव्हलप खूप छान होतात. आणि राहिला प्री मॅरिड काउन्सिलिंग मध्ये पण आम्ही म्हणजे क्वेश्चनरी तयार करतो, तेव्हा आजकालचे जनरेशन भावनिक कनेक्ट नाहीये. भावनिक कनेक्ट जर आपले एकमेकांमध्ये राहिलं तर बॉन्डिंग आणि तो दीर्घकाळ राहणारा हा प्रवास खूप सुखद होत जाईल. मला म्हणजे एवढंच सांगायचं की त्यांनी भावनिक कनेक्ट असणं पण खूप महत्वाचं आहे. की मला तिचे एक्सप्रेशन वरनं कळलं पाहिजे की हिच्या मनामध्ये कुठली गोलमेल होतीये, की आज नवीन मुलीला काम करून येताना स्वयंपाक करताना येणारी अडचण हे मला भावनिक तिचे एक्सप्रेशन वरनं बॉडी लँग्वेज वरनं हे कळणं गरजेचं आहे. त्यासाठी स्पेस देणं, सुसंवाद होणं, किंवा आज तिचा मूड खूप चांगला आहे, उद्या तिचा मूड वेगळा होतो, तर हे जी काही प्रक्रिया आहे याचा खगोल अभ्यास करून त्या नात्याला, अतूट नात्याला एक मेड फॉर इच अदर नव्हता मोल्ड फॉर इच अदर करण्याचं कुटुंबाचं काम आहे. म्हणून माधुरी त्यांचा जो प्रश्न होता की रंग बदलले जातात, तर त्याचं कारण हेच आहे की रंग बदलण्यासाठी मी काय तिला एक खतपाणी घालू शकते, मी तिला कुठल्या चांगल्या प्लॅटफॉर्म व्यासपीठ देऊ शकते, हे माझं पण काहीतरी बांधिलकी कर्तव्य आहे ऍज अ सदस्य कुटुंब एक म्हणून. एवढंच मला म्हणजे सांगायचं आहे. आणि बाकी आपले बरेचसे खूप छान पॉइंट्स कव्हर केले स्मिताताई, आणि आम्ही बरंच म्हणजे आम्ही काम केलेलं आहे स्मिताताईंबरोबर पण मी. आणि आता रंगगंधाने पण छान व्यासपीठ दिले, आणि हा विषय मला वाटतं परत एकदा सरांनी आवर्जून घ्यावा. बरं बरं बरं. नाही, आणि मला तेच वाटतं स्मिताताईंनी जे काही बोलताना एक शब्द जो वापरला, आदर एकमेकाबद्दल असला पाहिजे, तो सगळ्यात महत्वाचा भाग. पुरुष प्रधान याच्यामध्ये आम्हाला रोज असं बघायला मिळतं, तिला काय कळतं, म्हणजे तिला होणारा त्रास सांगायला सुद्धा नवरा हात येतो किंवा मग सासू हात येते. अरे तिला काय त्रास होतो तिला सांगता येईल ना,
तर हा जो भाग आहे हा आदर असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मानसशास्त्राने पण शोधले की पुरुष प्रधान जरी आपण म्हणतो, पुरुषाचा प्रवास हा शरीराकडनं मनाकडे गेलेला असतो आणि स्त्रीचा प्रवास हा मनाकडनं स्त्रीकडे गेलेला असतो. म्हणून ती सगळ्यांच्या मनाचा विचार करत असते. म्हणून म्हणजे आपण म्हणतो ना वुमन्स एम्पॉवरमेंट किंवा तिचा रिस्पेक्ट झाला पाहिजे, हे अगदी खरंच आहे. बरोबर आहे. आणि आत्मीयता पाहिजे एकमेकाबद्दल. हा हा खूप महत्वाचा भाग आहे. हा शरद सावळकर, तुम्हाला काही बोलायचंय? हा. धन्यवाद सर. मॅम, स्मिता मॅम, जेवढे माहिती मी तुमच्याकडनं घेतली, अनुभवातनं सगळ्या गोष्टी छान होतात. मला आवडलेले फॅक्टर्स असे होते की व्यक्त होणं. सगळ्यात महत्वाचं, कपल जेव्हा वेगळे होत आहेत आत्ताच्या परिस्थितीत, त्याचं प्रमुख कारण एक शेअरिंग खूप कमी आहे. म्हणजे एकत्र राहणं हे सगळं काही नाही. क्वालिटी टाइम आणि क्वांटिटी टाइम जर आपण बघितला तर आता लॉकडाऊनच्या याच्यामध्ये बरेच लोक एकत्र आलेत आणि त्या कंप्लेंट्स आम्ही बघितल्यात. लॉकडाऊन मध्ये काउन्सिलिंग खूप करावं लागलं, कारण तो जो वेळ देतोय तो अतिरिक्त देतोय, माझ्या कामात ढवळाढवळ करतोय किंवा ती माझ्या कामात ढवळाढवळ करते, हे पण बघायला मिळालं. एक स्पेस असतो प्रत्येकाला आणि त्या स्पेसमध्ये म्हणतो ना आपण पर्सनल स्पेसमध्ये कोणी इंटरफिअर केलेलं आवडत नाही, ते पण दिसून येतंय. जसं माधुरीताई पण म्हटलं की ते रंग दिसायला सुरुवात होतं, पण जर ते 24 आवर्स एकत्र असले की मग त्या गोष्टी घडायला लागतात. बरोबर? पण जर आपण त्या व्यक्तीला एक पर्टिक्युलर वेळ दिला गेला आणि तो क्वालिटी टाइम असेल तर त्याचे रिझल्ट चांगले येतात. पण तो क्वांटिटी टाइम असेल म्हणजे बसणं आणि त्याला प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ केलं तर चालत नाही. जसं आता सरिता मॅम पण म्हटल्यात की स्त्री आणि पुरुष वेगवेगळे आहेत. जसा पुरुष हा म्हणजे शरीराकडनं मनाकडे जातो आणि स्त्री ही मनाकडनं शरीराकडे जाते, तर वेगळे ऍस्पेक्ट आहेत. जसं वुमेन्स फ्रॉम व्हीनस अँड मेन्स फ्रॉम मार्स आपण म्हणतो, येस, ती कन्सेप्ट लागू होते, पण हे आपल्याला सगळ्यांना सांगू शकत नाहीयेत. पण जेव्हा हे समजून घेऊ आपण, जसं ताईंनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, प्रत्येक टप्प्यावर, आयुष्याच्या टप्प्यावर आपल्याला समजूतदारपणा घ्यायचा आहे. जसं की लग्न झालं नंतर पार्टनरला समजून घ्यायचंय. जसं ताई म्हटल्यात की दोघात तिसरा आल्यानंतर पण स्वतःला चेंज करावं लागतं, म्हणजे जबाबदारी बदलते. माझा रोल बदलला, माझ्या जबाबदाऱ्या बदलल्यात. हे जरी दोघांना कळालं, म्हणजे मी नवरा बायको पुरतच म्हणतो इथे, कारण प्रत्येक कुटुंबाचा घटक महत्वाचा आहे या ठिकाणी. जसं सरांनी उदाहरण दिलं माणसचं असेल, मंदारचं असेल, तर इथे पालक म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. पण त्या दोघांचंही त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं आपण, कॉन्ट्रीब्युशन एक्सलेंट आहे. तर तीच गोष्ट आपण प्रत्येक जोडप्यासाठी लावण्याचा प्रयत्न करूयात किंवा समजून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतोय. मला त्याच्यामध्ये अप्रिशिएशन बाय द फॅमिली इम्पॉर्टंट आहे. जसं सरांनी आता सांगितलं की मला मंदारबद्दल बोलायचंय, माणसबद्दल बोलायचंय, तर ऍप्रिशिएशन मी ऍप्रिशिएट का करतोय त्याच्या या गोष्टींसाठी. म्हणजे या सगळ्या गोष्टी, इव्हन मी जेव्हा सरांसोबत होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आमचा माणस जेव्हा लग्नाला तयार झाला तेव्हा 7 फेऱ्यांऐवजी त्याने 7 मंत्र किंवा 7 शपथ घेतल्या होत्या. मला त्यातली एक शपथ आजही आठवतो, मी अप्लाय करतो ती. ती म्हणजे की झोपण्यापूर्वी उपाशी पोटी आणि डोक्यात काही घातलेलं असेल आपण, राईट, डाऊट असतील, एनिथिंग इन माय माइंड, निगेटिव्हिटी, ते मी काढेल तरच मी बेडवर जाईल, ही जी शपथ घेतलेली होती माणसने, ती आजही डोक्यात आहे. म्हणजे असं काही जर थॉट्स असतील तुमच्याकडे ती मूळ इंग्रजी मी सांगतो, तिनं म्हणजे अंतिमाने जे म्हटलं होतं, आय सी टू इट दॅट मानस डझंट गो फॉर स्लीप हंग्री ऑर अँग्री, असा शब्द वापरला तर ते इतकं सुंदररित्या असतं. म्हणजे जेव्हा आपण या गोष्टी ऍज अ मानसशास्त्रज्ञ म्हणून किंवा मानसशास्त्राचे विद्यार्थी म्हणून बघतो, त्यावेळेस एक व्यक्ती म्हणून जरी आपण स्वतःला मोकळं केलं तर यातल्या बऱ्याचशा समस्या सुटतील. कारण मी मनात एखादी गोष्ट बांधून ठेवतो आणि ती तशीच ठेवतो आणि ती व्यक्त करत नाही पार्टनरकडे, तर मग ती त्रासदायक होते आणि मग कुठेतरी विभक्तीकरणाकडे माणूस जातो, तर ते टाळता येईल. तर मला म्हणजे आजच्या सत्रातलं ताईंनी ज्या पद्धतीने विश्लेषण केलं, माझे जे पॉइंट्स होते ते जवळजवळ सगळे क्लिअर झालेत. जसं अजून सरिता ताई पण म्हटल्यात की आपण याच्यावर अजून बोलू शकतो. डेफिनेटली खूप काही बोलता येईल, म्हणजे सेक्शुअल लाईफ बद्दलही बोलता येईल. कारण मी आता ज्या पिढीसोबत राहतोय, मी काही संस्थांमध्ये कनेक्टेड आहे, तर तिथे बघतोय म्हणजे अगदी चेतना व्यसन मुक्ती केंद्र सारखे आहेत. तिथे येणाऱ्या बऱ्याच कपलमध्ये काही सेक्शुअल इश्यूजमुळे मग ड्रिंकिंग वाढलंय आणि प्रॉब्लेम्सही वाढलेले आहेत. तर त्याविषयी पण आपण बोलू शकतो.
वेगवेगळे पार्ट आहेत, पण आय एम रिअली सॅटिस्फाईड की जी चर्चा होते आज ती फ्रुटफुल असेल आणि कुटुंब दिनानिमित्त नक्कीच इतरांनाही फायदेशीर ठरू शकते. थँक्यू सो मच. थँक्स ताई. अरे वेलकम, छान. आता एक अनघा खारुल म्हणून आहेत, त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. एक म्हणजे सासू आणि जावई यांच्यात संवाद कसा आणि किती असावा. मला छान वाटलं त्यांनी की सासू आणि जावई असा प्रश्न विचारलाय. नॉर्मली सासू आणि सून यांच्या संवादाबद्दल विसंवादावर बोललं जातं, पण मला ते वाटतं ते महत्वाचं आहे. आणि दुसरं त्यांनी हे टाकलंय, संसार आणि करिअर याची सांगड कशी घालावी. या 2 गोष्टी विचारल्या आपल्या सगळ्या मान्यवरांपैकी. हा, स्मिता ताई बोला. हॅलो. हा, सासू आणि जावई याचा संवाद कसा असावा असं त्यांनी विचारलेला आहे. हो. आणि खरं तर हा संवाद साधावा असं त्यांना वाटलं, हेही खूप छान चांगलं आहे. कुटुंबामध्ये असं होतं की सासू आणि जावई हे 2 विळा भोपळ्याचं नातं असतं त्यांचं, असं म्हटलं जातं की त्यांच्यात काहीतरी हे आहे. कारण काय की आपल्यावर प्रेम करणारी मुलगी आपण त्या जावयाला दिलेली असते आणि त्या जावयाला पण असं वाटतं की ही आई आपल्या संसारात सारखे हस्तक्षेप करते. त्याचंही खूप कुटुंबामध्ये असं दिसून येतं की कारण आईशी जास्त मुलगी कनेक्ट असते आणि मग थोडंसं काही झालं तरी ती सगळं आपल्या आईला सांगत असते आणि जावयाला हे अजिबात आवडत नाही. आणि मग आपल्या प्रेमामध्ये ही वाटेकरी आहे असं वाटायला लागतं त्याला आणि ती म्हणून सासू त्याला आवडत नाही खरं तर. मग हे जर आपल्याला सुधारायचं असेल तर सासू आणि जावई याचं नातं पण एक वेगळं, जसं आपण म्हणतो की मुलीचं नातं आणि सासूचं नातं मित्रमैत्रिणींचं असलं पाहिजे. आणि मलाही असं फक्त मुलाचं नाही म्हणत मी, म्हणजे मुलासारखं जावयाला बघावं असं नाहीये, मित्रासारखं बघा असं मी म्हणते. कारण मित्राशी जसं आपण मोकळेपणाने बोलू शकतो आणि आपले विचार सांगू शकतो मित्राला, तसं जावयाशी पण मोकळेपणाने बोलता यायला पाहिजे आपल्याला. की तो आपल्या मुलीवर काहीतरी अन्याय करणार किंवा असं तो माझ्या मुलीचं ऐकत नाहीये, असं होत नाहीये, असं खूप सासवांचं म्हणणं असतं. पण हे जर आपण जावयाशी मैत्री केली ना तर खूप आपले प्रश्न सुटू शकतात असं मला म्हणायचं आहे. की सासू आणि जावयाचं नातं कसं असावं, ते मित्रासारखं असावं असं मी म्हणेन की मैत्री असावी त्याच्यामध्ये. मला तेच वाटतं की तुम्ही जे म्हटलं तसं नातं असा विचार करून एका चौकटीमध्ये लोक विचार करायला लागतात. सासू म्हणजे ती वाईट, मग सासूला आता आई म्हणायची पद्धत आली आहे, पण आई म्हणूनही त्याच प्रेमाने त्याच ह्याने तुम्ही बघता का त्या ह्याच्याकडे. खरं म्हणजे आई आणि सासू दोघांची वय साधारणपणे सारखी असते, तेव्हा पिढीचं अंतर असा प्रश्न नसतो. पण आईकडे बोलताना दृष्टिकोन वेगळा असतो, सासूकडे बघताना वेगळा असतो. तर यापेक्षा मला कायम असं वाटतं, नाते असावी मैत्री. कुणाशी आई वडील, वडील मुलगा, आई मुलगी, मैत्री असावी आणि मोकळेपणाने एकमेकात संवाद असावा. तर ते नात्याच्या ज्या काही चौकटी आहेत ना त्या सोडल्या पाहिजे. नणंद म्हणजे थोर, भाऊजाई म्हणजे ती कमी दर्जाची, सासू म्हणजे थोर, सून म्हणजे कमी दर्जाची, अशा तऱ्हेनं जे काही बोललं जातं त्याच्याऐवजी मैत्री जेव्हा असते त्यावेळेला तुम्ही सारख्या पातळीवरून बोलणं अपेक्षित असतं. त्यामुळे कुठल्याही 2 व्यक्तींनी एकमेकाकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे, मित्रमैत्रीण म्हणून बघितलं पाहिजे आणि नात्यांच्या चौकटी आता थोड्या बाजूला ठेवल्या पाहिजे. आणि दुसरा काय प्रश्न होता त्यांचा? डॉक्टर, तुमची परमिशन असेल तर मी एक 10 मिनिटं बोलणार आहे. अरे बिलकुल बिलकुल. मग टू टेक द लिव्ह, कारण माझ्या घरी आता माझी बेडरिडन नाहीये, तिची नर्स आता जाईल एक अर्ध्या तासामध्ये, म्हणून मला तिकडे अटेंड करावं लागेल. ओके. सो सॉरी, मी तुम्ही स्टार शेवटी असं म्हणून मनाशी धरलं, थोडं मागे ठेवलं. नाही काय ऍडिशन्स करते माझ्या फक्त. बिलकुल. आतापर्यंतचे जे सगळे वक्ते बोललेले आहेत ते अगदी योग्य तेच बोललेले आहेत, त्याच्यात काही शंका नाही. पण मला ते सगळं ऐकताना असं वाटलं होतं की म्हणजे योग्य बोलणं
पण हे सगळंच एकंदरीत आपली जी विवाह संस्था आणि कुटुंब संस्था याच्यामध्ये हे सगळं जेवढं बोलायला आणि ऐकायला सोपं आहे तेवढं ते अनुसरायला नाहीये. कारण आपल्या समाजाची एक व्यवस्था जी आहे ती त्या उंचीपर्यंत एक समाज म्हणून कितपत पोचली आहे. तर आज कुटुंब दिनाच्या निमित्ताने आपण भेटलेलो आहोत आणि म्हणून मला एक कालचा शनिवारचा जे संपादक सरांचा फोन येतो कधी सारखा. कालचं शनिवारचं जे लोकसत्ताचं संपादकीय आहे तर मला असं वाटलं की कुटुंब दिनाच्या निमित्ताने आपण त्यातले एक ओळ इथे त्यांनी लिहिलेली मी उद्धृत करते. तर त्यांनी असं म्हटलंय की आपली कुटुंब व्यवस्था बाहेरून दिसते तितकी उदात्त मंगल वगैरे अजिबातच नाही, पण या दोन्ही गोष्टींचे गोडवे गायले जातात, त्यांचे उदात्तीकरण केले जाते आणि त्यांचे सगळेच कसे उत्तम असते असे भासवले जाते. पण त्यातला एखादा चिरा निखळला गेला तरी आतले फसवे रूप अगदी सहजपणे निदर्शनास येते असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे संपादकीयात मधलं मी वाचलं आणि मला असं वाटतं की घटस्फोट हे त्याचंच एक उदाहरण आहे. तर मुळामध्ये जेव्हा विवाह संस्था आणि कुटुंब संस्था उभी राहिली तेव्हा ती काही विचारांच्या आधारेच उभी राहिलेली होती. पण कालपरत्वे त्याच्यामध्ये आपण जे काही सशक्त बदल करायला पाहिजे होते ते बदल करण्यामध्ये आपण कमी पडलो का असा विचार करण्याची वेळ आली आहे. आणि मला असं वाटतं की लग्न म्हणजे हे योग्य पद्धतीने चालण्यासाठी किंवा वैवाहिक नातं हे सशक्त असण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टींचं आपण मुलांना ट्रेनिंग देतो का. मुलांना म्हणताना स्मिताताई म्हणाले असं मुलगे आणि मुली दोन्ही त्याच्यामध्ये आले. म्हणजे होम मॅनेजमेंट, घर दोघांनी मिळून सांभाळणं, त्याच्याला आपण ब्रेकिंग द स्टिरियोटाइप्स असं पण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे रिलेशनशिप मॅनेजमेंट, त्याच्या आधी इमोशन मॅनेजमेंट म्हणजे आपापल्या भावनांचं व्यवस्थापन, आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर आता इथे आपण ह्याच्यावर हे नातं आहे. तर ही 2 माणसं जर आपल्या भावनांचं व्यवस्थापन व्यवस्थित करत असतील तरच ते योग्य भावना आतमध्ये टाकणार. आणि रिलेशनशिप इज अ लाईक कॅपिटल वाय, त्यामुळे तुम्ही इथे जे टाकणार तेच इथे येणार. बरोबर. तुमचं व्यवस्थापन जर भावनांचं योग्य नसेल तर तुमचं नात्यांचं व्यवस्थापन योग्य होणारच कसं. आणि आपल्याकडे भावनांच्या बद्दल वगैरे काही बोललंच जात नाही. भावना म्हणजे काय इथपासून सुरुवात, किंवा माणसाचा जो उन्नत झालेला मेंदू आहे ज्याला आपण प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, त्याच्यामध्ये आता उन्नत होत होत 81 भावना आहेत. आणि जितक्या नकारात्मक भावना आहेत तितक्या सकारात्मक पण भावना आहेत. पण व्यवस्थापन जर नसेल तर आपण ह्या नात्यामध्ये हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा की आपण सकारात्मक भावना किती टाकतो आणि नकारात्मक किती टाकतो. आता आपल्या मेंदूची रचना अशी आहे की मेंदूला एक नकारात्मक ऐकण्यासाठी 5 सकारात्मक गोष्टी आधी ऐकायला लागतात. त्यानं जर ऐकता त्यांनी एक नकारात्मक ऐकलं तर मेंदूची सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम आपोआप सुरू होते. अशाच पद्धतीने आपल्या मेंदूचं डिझाईन आहे. तर हे जे सगळं मानसशास्त्र आहे ओके, ते काहीच माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळेला लग्न किंवा जोडीदाराची निवड ही अभ्यास न करता दिलेली परीक्षा असते. आणि त्याने ज्याचा पाठ बसला त्याचा बसला, पण बाकीच्यांचं काय. पण मुळात समाज व्यवस्था ही दुटप्पी असल्यामुळे आतून किती पोखरलेलं असलं तरी बाहेरून आपण सगळं छानच दाखवायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काही लग्नांच्या मध्ये मी जाते तेव्हा भरपूर मेकअप करून दागिन्यांनी मडलेली जोडपी बघते, तेव्हा मी म्हटलं अरे हे तर माझ्याकडे मागच्याच आठवड्यात काउन्सिलिंगला आले होते. त्या पद्धतीने त्या लग्नामध्ये मिरवत असतात, कोणाला कल्पनाही येणार नाही की यांच्या घरामध्ये यांच्या नात्यामध्ये नेमकं काय चाललंय. तर त्या अर्थाने मला ही वाचलेली मी ओळ आत्ता जी मी वाचून दाखवली ती आजच्या कुटुंब दिनाच्या निमित्ताने मला फार महत्वाचं वाटलं. तर हा जो स्वीकार आहे ना, तो स्वीकार खूप महत्वाचा आहे की आता आपण कुठल्या टप्प्यावर आहोत आणि इथून आपल्याला पुढे कुठे प्रवास जायचंय. किंवा समजून घेणं हा शब्द अनेक वेळेला आला, पण समजून घेण्याच्या क्षमता हव्यात ना. म्हणजे जर तुमच्या मेंदूच्या रचनेमध्ये आणि तुमच्या वाढवलं जाण्यामध्ये तुमच्या समजून घेण्याच्या क्षमता जर डेव्हलपच झाल्या नसतील ओके,
तर कसं तुम्ही ते एकदम अचानक करणार आहात? किंवा अनेक वेळेला अपेक्षा असते की सासरी मुलगी आल्यानंतर आमच्या दुधात तिने साखरेसारखं मिसळून जावं, पण द ब्रेन डझंट परमिट. कारण मेंदूला 20-30 वर्ष एका कम्फर्ट झोनची सवय झालेली असते जिथे तो लहानाचा मोठा झालेला असतो. तर नवीन घरामध्ये हा कम्फर्ट मिळाला तरच मेंदू सुरक्षित वाटेल त्याला. आणि हा सुरक्षित वाटण्यासाठी मुळात पती पत्नींच्या नात्यामध्ये आता कोणीतरी शेअरिंगचा विषय काढला तर बॉन्डिंग होणं महत्वाचं आहे. आणि बॉन्डिंग हे शेअरिंग शिवाय होऊ शकत नाही. आणि शेअरिंग हे 4 प्रकारचं आहे हे तरी आपल्याला कुठे माहिती असतं. भावनिक शेअरिंग म्हणजे भावनांची देवाणघेवाण, इंटलेक्च्युअल शेअरिंग म्हणजे विचारांची देवाणघेवाण, सेक्शुअल शेअरिंग आपण त्याला फिजिकल शेअरिंग म्हणतो. म्हणजे फिजिकल शेअरिंग आणि सेक्शुअल शेअरिंग मध्ये फरक आहे हे सुद्धा लोकांना माहिती नसतं. त्यामुळे आता कुणीतरी सेक्शुअल शेअरिंगचं एक कम्प्लीट सेशन व्हायला पाहिजे, इतकं अज्ञान आहे या बाबतीमध्ये.